कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कागलचे भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 3 तारखेला कागलमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महायुतीत कागल विधानसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार आहे। अजित पवारांनी कागलमधून हसन मुश्रीफ लढणार असल्याची घोषणाही केली आहे। त्यामुळे समरजित घाटगेंनी तुतारीच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतलाय। आज जयंत पाटील यांनी कागलमध्ये जात समरजित घाटगे यांची भेट घेतली। माझ्याकडे लोक येतात, मी परखट बोलतोय, माझ्याकडे लोक येतात, राजे तुतारी घ्या, दुसऱ्यानंतर कागदावर देतात, निधी पाहिजे। अरे तुतारी घेतल्यावर कुठली निधी मिळणार रे बाबा? 2 महिने नाही, पुढच्या 25 वर्ष निधी मिळेल। पुढचा 25 वर्षाचा काळ आपलाच आहे। विषय नंबर 1, उभा राहायचं का नाही उभा राहायचं? क्लिअर झालं? विषय नंबर 2, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची? आणि विषय नंबर 3, तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही? एवढं सिंपल आहे। आता आईसाहेबांना विचारलं काय करू काय करू, आईसाहेब म्हणतात तुम्हाला जिंकायचंय, होय, मग तुतारी घेतल्याशिवाय होत नाही। साधं बोलल्या त्या। मी माझ्या नेत्याला भेटून बोलून आलो। मी माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो की साहेब मला असं करावं लागणार, हे धाडस आहे माझ्यामध्ये। मी बोलून आलो, मला पुढे काही टीका टिप्पणी करायची नाही। मी बोलून आलो, मी गडकरीजींना भेटलो, ज्योतिरादित्य सिंधियांना भेटलो, चंद्रकांत दादांना भेटलो, बावनकुळे साहेबांशी बोललो फोनवर। सगळे ज्या लोकांनी मला मदत केली, ज्या लोकांनी मला भाजपमध्ये आणण्यासाठी, त्यांना सगळ्यांना भेटलो मी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।